नमस्कार मंडळी, आपण जे रोज खातो ते आपल्या शरीराला ऊर्जा देतं, बळकटी देतं, आयुष्य वाढवतं, आपल्याला निरोगी ठेवतं। पण कल्पना करा, जर हाच आहार आपल्याला अकाली म्हातारे करत असेल, त्वचेवर सुरकुत्या आणत असेल, सांधे कमजोर करत असेल, केस गळती सुरू करत असेल तर वय असेल अजून 30च पण दिसताय 40च्या आसपास, ऊर्जा शून्य, त्वचा निस्तेज आणि शरीर थकलेलं। आणि मित्रांनो, ह्या मागचं कारण एकच, आपण नकळत खातो असे काही पदार्थ जे दिसायला चविष्ट असतात पण वृद्धत्वाचं गुप्तदार उघडतात। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत हे 5 पदार्थ जे तुम्हाला तुमच्या वयापेक्षा लवकर म्हातारे करतात। व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। काही पदार्थ तुम्ही रोज खात असाल आणि आजपासून ते बदलले नाहीत तर शरीराचं नुकसान थांबणार नाही। चला तर मग ह्या अत्यंत महत्त्वाच्या व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। मित्रांनो, साखर ही आपल्या रोजच्या आयुष्यातील एक सामान्य गोष्ट आहे। चहा, कॉफी, मिठाई, बिस्किटे, स्नॅक्स सर्वत्र ती उपस्थित असते, पण हिचा अतिरेक शरीरासाठी हळूहळू आणि शांतपणे नुकसान करणारा ठरतो। जास्त साखर रक्तात गेली की ती आपल्या शरीरातील प्रोटीनशी चिकटते आणि ह्यालाच ग्लायकेशन असे म्हणतात। या प्रक्रियेचा थेट परिणाम आपल्या त्वचेवर आणि आतल्या पेशींवर दिसू लागतो। त्वचा निस्तेज होते, नैसर्गिक चमक कमी होते आणि कोलॅजन तुटायला सुरुवात होते। मित्रांनो, कोलॅजन हे त्वचेचा लवचिकपण, मऊपणा आणि टवटवीतपणा राखणारं महत्त्वाचं प्रोटीन आहे। ते कमी झालं की सुरकुत्या, त्वचेचा सैलपणा आणि वृद्धत्वाची चिन्ह वेगाने दिसू लागतात। इतकंच नव्हे तर जास्त साखरेमुळे रक्तातील इन्सुलिनचे प्रमाण वाढते, ज्यामुळे पोटावर चरबी साठते, थकवा वाढतो आणि ऊर्जा कमी पडते। म्हणजेच वय जितकं आहे त्यापेक्षा जास्त वाटू लागतं। इथे फक्त चहातील साखर टाळली तर प्रश्न सुटत नाही। आजकालच्या पॅकेज स्नॅक्स मध्ये, बिस्किटांमध्ये, केक मध्ये, रेडी टू ईट पदार्थांमध्ये, अगदी सॉफ्ट ड्रिंक्स मध्ये देखील साखरेचे प्रमाण खूप जास्त असते आणि हाच हिडन शुगर सर्वात धोकादायक ठरतो। म्हणूनच शरीर तरुण ठेवण्यासाठी आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी साखरेचं सेवन कमी करणं अत्यावश्यक आहे। त्याऐवजी नैसर्गिक गोड पदार्थ निवडणे अधिक सुरक्षित आणि पौष्टिक आहे। गुळ, मध, खजूर, ताजी फळे ही शरीराला केवळ गोडवा देत नाही तर जीवनसत्वे, अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर देखील देतात, जे त्वचा आणि संपूर्ण आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात। थोडा बदल, थोडी जागरूकता आणि तुमचं आरोग्य, त्वचा आणि ऊर्जा पातळी यामध्ये लक्षणीय फरक जाणवू लागेल। तळलेले पदार्थ आपल्या भारतीय खाद्य संस्कृतीचा भाग आहे। समोसे, भजी, वडापाव, फ्राईज, चिकन फ्राय नाव घेतल्यावरच तोंडाला पाणी सुटतं। पण ही चव जितकी मोहक तितकीच शरीरासाठी धोकादायक ठरू शकते। तळलेलं खाल्ल्यानंतर लगेच काही त्रास जाणवत नाही, त्यामुळे लोकांना वाटतं की काय होतंय, सगळेच खातात, पण प्रत्यक्षात शरीराच्या आत मोठं नुकसान सुरू झालेलं असतं। तळताना तेल वारंवार गरम केलं जातं आणि त्यामध्ये ट्रान्स फॅट्स तयार होतात। हे फॅट्स शरीरासाठी अत्यंत विषारी मानले जातात। ते रक्तात मिसळल्यावर पेशींमध्ये दाह म्हणजेच इन्फ्लेमेशन वाढवतात आणि हेच क्रॉनिक इन्फ्लेमेशन म्हणजे वृद्धत्वाची दारं अधिक वेगाने उघडण्याचं पहिलं पाऊल आहे। रक्तवाहिन्या कमकुवत होऊ लागतात, त्वचेचे प्रोटीन तुटतात आणि शरीराचं संरक्षण तंत्र बिघडतं। त्यामुळे बाहेरून सगळं ठीक दिसलं तरी शरीर आतून तणावाखाली असतं। याचा परिणाम त्वचा आणि हृदयावर सर्वात आधी दिसू लागतो। ट्रान्स फॅट्स आणि गरम तेलातील रसायनांमुळे त्वचेतील कोलॅजन हळूहळू कमी होतं आणि त्वचा सैल पडते, चमक कमी होते, सुरकुत्या दिसायला लागतात आणि वेळेआधीच वृद्धत्व जाणवू लागतं। तसेच तेलकट आणि जड पदार्थ पचनात गडबड करतात, ज्यामुळे शरीरात पाणी धरलं जातं, पोट सुजलेलं दिसतं आणि पोटाची चरबी वाढते। यामुळे चेहऱ्यावरही पफिनेस येऊ लागतो आणि त्वचा निस्तेज दिसू लागते। फक्त सौंदर्याचा प्रश्न नाही तर तळलेल्या पदार्थांच्या अतिरेकामुळे कोलेस्ट्रॉल वाढतो, धमन्या ब्लॉक होण्याचा धोका वाढतो आणि हृदयविकाराचा धोका देखील निर्माण होतो। म्हणूनच ही चव वस्तुतः शरीराच्या आरोग्याची आणि तरुणपणाची शत्रू ठरते। मित्रांनो, हे सर्व समजूनही तळलेलं सोडणं कठीण वाटू शकतं, कारण ते चव, सवय आणि भावनांशी जोडलेलं असतं। पण योग्य पर्याय निवडले तर आपल्या जिभेलाही न्याय मिळतो आणि शरीरालाही। एअर फ्राईंग, बेकिंग, ग्रिलिंग किंवा घरी कमी तेलात बनवलेलं स्नॅक्स हे उत्तम पर्याय आहे। ऑलिव्ह ऑइल मध्ये हलका परतावा देऊन बनवलेले पदार्थ चविष्ट आणि आरोग्यदायी दोन्ही ठरू शकतात। आठवड्यातून एकदाच तळलेलं चालेल, पण रोज नाही। ही छोटी शिस्त तुमचा चेहरा, त्वचा, हृदय आणि ऊर्जा पातळी दीर्घकाळ तरुण ठेवेल। थोडं नियंत्रण, योग्य पर्याय आणि जाणीवपूर्वक खाण्याची सवय आणि तुमचं शरीर तुम्हाला त्याचा सुंदर आणि निरोगी परिणाम दाखवेल। आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये पोट भरायला आणि जिभेची इच्छा भागवायला आपण पॅकेटमधील पदार्थांवर जास्त अवलंबून राहतो। चिप्स, नूडल्स, कुरकुरे, केक्स, पेस्ट्री, कॅनमध्ये मिळणारे ज्यूस आणि सॉसेज, सॅलामी सारखे प्रोसेस्ड मांस हे पदार्थ दिसायला आकर्षक, चवदार आणि पटकन तयार होणारे असले तरी त्यांचा शरीरावर होणारा परिणाम मात्र गंभीर असू शकतो। अशा पदार्थांमध्ये प्रिझर्वेटिव्हज, कृत्रिम रंग, फ्लेवर केमिकल्स, जास्त मीठ आणि अनेक प्रकारची रसायने मिसळलेली असतात। ही रसायनं शरीरात जाताच आपल्या पेशींवर, विशेषतः त्वचेच्या पेशींवर
पेशींवर परिणाम करतात. शरीरात सूज वाढते, डिटॉक्स सिस्टीमवर ताण येतो आणि पेशींच्या पुनर्निर्मितीची गती कमी होते. परिणाम म्हणजे त्वचेची मजबूती कमी होते, चमक हरवते आणि वयापेक्षा जास्त थकल्यासारखं आणि वृद्ध दिसायला लागतं. याशिवाय प्रोसेस्ड अन्नामुळे पचन संस्थेवर ताण येतो, पोट जड वाटतं, हार्मोन्समध्ये असंतुलन निर्माण होऊ शकतं आणि शरीरामध्ये पाणी धरलं जातं, ज्यामुळे चेहरा सुजलेला आणि निस्तेज दिसू शकतो. काही संशोधनांमध्ये तर अशा पदार्थांचा दीर्घकाळ वापर केल्यास मनस्थिती, झोप आणि ऊर्जा पातळीवरही परिणाम होतो असं दिसून आलं आहे. त्यामुळे हे पदार्थ कधीतरी छोट्या प्रमाणात चालतील, पण रोजच्या आहारामध्ये भाग बनले तर त्वचा आणि आरोग्य दोन्हींची हानी निश्चित होते. त्याऐवजी घरचे ताजे पदार्थ, ऋतूनुसार फळे भाज्या, घरचे न्याहारीचे स्नॅक्स, उकडलेले, वाफवलेले किंवा कमी तेलात बनवलेले पदार्थ निवडा. यातून शरीराला आवश्यक पोषण मिळेल, त्वचा ताजीतवानी राहील, पचन सुधारेल आणि तुमचा उत्साह, ऊर्जा नैसर्गिकरित्या वाढेल. निरोगी अन्न म्हणजे तुमच्या शरीराला दिलेली रोजची गुंतवणूक आहे आणि त्याचा परतावा तुमच्या चेहऱ्यावर आणि आरोग्यावर हमखास दिसेल. कॉफी म्हणजे ऊर्जा देणारी, मूड फ्रेश करणारी आणि दिवसाची सुरुवात करण्यासाठी अनेकांची पहिली पसंती. योग्य प्रमाणात घेतली तर कॉफी शरीरासाठी फायदेशीर देखील ठरते. मेंदू सतर्क राहतो, मेटाबॉलिझम वाढतो आणि मूड सुधारतो. पण समस्या तेव्हा सुरू होते जेव्हा कॉफीचं प्रमाण हातातून सुटतं. दिवसाला 4-5 कप किंवा त्याहूनही जास्त कॉफी घेतल्यास शरीरावर उलट परिणाम होऊ लागतात. जास्त कॉफीमुळे कॉर्टिसॉल म्हणजे ताण वाढवणारा हार्मोन जास्त प्रमाणात रिलीज होतो. याचा थेट परिणाम झोपेवर होऊ लागतो. खोल म्हणजेच गाढ झोप कमी होते, शरीर पूर्णपणे रिलॅक्स होत नाही आणि दुसऱ्या दिवशी उठल्यावर थकवा जाणवू लागतो. झोप अपुरी मिळाल्यावर चेहऱ्यावर सूज, डोळ्यांखाली काळी वर्तुळे आणि निस्तेजपणा निर्माण होतो. त्वचा कोरडी पडते, कोलेजनचं नुकसान वाढतं आणि चेहऱ्यावर वेळेआधी वृद्धत्वाची चिन्ह दिसू लागतात. म्हणजेच जास्त कॉफी तात्पुरती ऊर्जा देते, पण दीर्घकाळात दिसण्यासाठी आणि आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. म्हणूनच मित्रांनो, कॉफी म्हणजे वाईट नाही, पण मर्यादेचा भंग हाच खरा प्रश्न आहे. दिवसाला 1-2 कप कॉफी बहुतेक लोकांसाठी सुरक्षित मानली जाते, पण 5-6 कप घेत असाल तर त्वचा, हार्मोन्स आणि झोप यांच्यावरचा ताण स्वीकारावा लागतो. जर कॉफी कमी करण्याचा विचार असेल तर त्याऐवजी सौम्य आणि आरोग्यदायी पर्याय वापरता येतात. हर्बल टी शरीर शांत ठेवते, ग्रीन टी अँटीऑक्सिडंट्स देऊन त्वचेचं तेज वाढवते आणि कमी साखर असलेलं कोको पेय मूड सुधारतं, शरीराची ऊर्जा वाढवतं. दोन्ही शहाणी निवड, जागरूक पिण्याची सवय आणि कॉफीशी असलेलं नातं संतुलित ठेवा. त्यामुळे तुम्हाला ऊर्जा मिळेल, झोप सुधारेल आणि चेहऱ्यावर नैसर्गिक ताजेपणा कायम राहील. अल्कोहोल शरीरात गेल्यावर सर्वात आधी पाण्याचा समतोल बिघडवतो. ते पेशींमधील पाणी खेचून घेतं आणि त्यामुळे त्वचा कोरडी, निर्जलित आणि निस्तेज दिसू लागते. कोलॅजनला पोषण मिळणं कमी होतं आणि त्वचेची लवचिकता कमी होते, ज्यामुळे सुरकुत्या आणि सैलपणा वेळेआधी दिसू लागतो. सुरुवातीला 1-2 पार्ट्या झाल्या की काही फरक पडत नाही असं वाटतं, पण हळूच ते चेहऱ्यावरच्या तेजावर परिणाम करू लागतं. ओठ कोरडे, त्वचा ताठर आणि डोळ्यांभोवती सूज अशी अनेक चिन्ह दिसू लागतात. म्हणजेच बाहेरून कितीही महागडं स्किन केअर लावलं तरी आतून त्वचा कोरडी होत असेल तर चमक टिकणं कठीण आहे. शरीराच्या आतला नाशही त्याच वेगाने सुरू असतो. अल्कोहोलचं मुख्य प्रोसेसिंग लिव्हरमध्ये होतं आणि नियमित किंवा जास्त प्रमाणात घेतल्यास लिव्हरवर मोठा भार येतो. अशा वेळी लिव्हरची डिटॉक्स करण्याची क्षमता कमी होते, विषारी पदार्थ शरीरातून पूर्णपणे बाहेर पडत नाही आणि त्वचेतूनही समस्यांचा परिणाम दिसू लागतो. त्वचा डल, पॅची आणि अनइव्हन टोन दिसू शकते. याशिवाय अल्कोहोलमुळे शरीरात पाणी धरलं जातं, ज्यामुळे चेहरा आणि पोट सुजलेले दिसू शकतात. पोटाच्या चरबीवरही याचा थेट परिणाम होतो. बिअर बेली हा शब्द तुम्ही ऐकलाच असेल. त्याचप्रमाणे झोपेवरही अल्कोहोल गंभीर परिणाम करतं. थकलेला मेंदू आणि शरीरामुळे सकाळी उठल्यावर ताजेतवाने वाटत नाही आणि चेहऱ्यावर थकवा किंवा निस्तेजपणा स्पष्टपणे दिसू लागतो. म्हणून मित्रांनो, अल्कोहोल घेतलं तर परिणाम दिसणारच. प्रश्न आहे की तुम्ही ते किती नियंत्रित करता. सर्वोत्तम उपाय म्हणजे शक्य असेल तर अल्कोहोल टाळणं आणि घेतल्यास मोठ्या अंतराने, कमी प्रमाणात आणि नेहमी भरपूर पाणी पिणं. ड्रिंक सोबत इलेक्ट्रोलाइट्स, नारळ पाणी किंवा साधं पाणी घेतलं तर शरीरावरचा परिणाम कमी होतो. मित्रांनो, चिल होण्यासाठी अल्कोहोल हा एकमेव मार्ग नाही. सायकलिंग, योगा, ध्यान, चांगल्या मित्रांची साथ, चित्रपट, संगीत हे पर्याय शरीराला नुकसान न करता तुम्हाला रिलॅक्स करू शकतात. शेवटी तरुण दिसणं फक्त क्रीम किंवा फेसवॉशवर अवलंबून नसतं, तर आपल्या सवयी, आहार आणि सेल्फ केअरवरच त्याचा पाया असतो. मित्रांनो, खरी तरुणाई ही क्रीम्स किंवा महागड्या स्किन ट्रीटमेंटमुळे नाही तर आपल्या दैनंदिन आहारामुळे टिकते. आपण जे खातो त्यातूनच शरीराला ऊर्जा, पोषण आणि त्वचेची चमक मिळते. चुकीचा आहार त्वचेला कोरडी, निस्तेज आणि सुरकुत्यांनी भरलेली बनवू शकतो, तर योग्य पौष्टिक जेवण त्वचा तजेलदार, निरोगी आणि तरुण ठेवतं. म्हणूनच म्हणतात की जेवण म्हणजे औषध. जसं खाल तसं दिसाल आणि ते तुमच्या त्वचेवर, आरोग्यावर आणि व्यक्तिमत्वावर स्पष्टपणे दिसणारच. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.